ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। उद्धव ठाकरे हे आता दाखल झालेले आहेत जय जयवंती ठाकरेंच्या निवासस्थानी। उद्धव ठाकरे भाऊबीजे निमित्तानं जय जयवंती यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। अगदी शिवतीर्थाच्या मागेच ही इमारत आहे। अधिक माहिती घेतोय आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। उद्धव ठाकरे यांच्या समवेत रश्मी ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित। भाग्यश्री, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे दोघे देखील जय जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या घरी भाऊबीज निमित्तानं दाखल। नक्कीच लागली। आपण बघतोय की पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे जय जयवंती देशपांडे ठाकरे यांच्याकडे दाखल झालेले आहेत। खरं तर शिवतीर्थ जिथे राज ठाकरे राहतात शिवाजी पार्कला, त्याच्या मागच्याच बाजूला डेफोडिल नावाची इमारत आहे। या डेफोडिल इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर जय जयवंती ठाकरे देशपांडे राहतात। आणि आज आपण बघतोय की भाऊबीजेचं निमित्त आहे। अनेक वर्षांनी आज उद्धव ठाकरे जे आहेत ते भाऊबीजेच्या निमित्ताने जय जयवंती यांच्याकडे आलेले पाहायला मिळतात। रश्मी ठाकरे यांच्यासह ते इथे आलेले आहेत। खरं तर आदित्य ठाकरे आणि जर बघितलं तर तेजस ठाकरे हे देखील शिवतीर्थावर जाणार आहेत, कारण तिथे राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी ठाकरे यांची जी भाऊबीज आहे ती होणार आहे। मात्र आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघंही जय जयवंती देशपांडे यांच्याकडे आज भाऊबीज करताना पाहायला मिळणार आहेत, तो क्षण अनुभवताना पाहायला मिळणार आहे। खरं तर गेली काही दिवस महायुतीची चर्चा जी होती, युतीची चर्चा जी होती बंधूंची, ती जोर धरलेली पाहायला मिळाली होती। आणि याच पार्श्वभूमीवर जर बघतोय तर गेल्या महिन्याभरात अनेक कौटुंबिक गाठीभेटी असतील, कौटुंबिक सोहळे असतील, या दोघांनी एकत्र साजरे केलेले पाहायला मिळाले। ज्या वेळेला मनसेचं दीपोत्सव होतं त्या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला देखील स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहिले होते आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर काल जर आपण बघितलं तर राज ठाकरे यांच्या मातोश्री ज्या आहेत मधुवंती ठाकरे यांचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या होते। आता जर बघतोय आपण तर आज भाऊबीज आहे। या भाऊबीजेच्या दिवशी देखील स्वतः उद्धव ठाकरे रश्मी ठाकरेंसह जय जयवंती देशपांडे यांच्याकडे दाखल झालेले आहेत आणि याचबरोबर राज ठाकरे देखील इथेच यायला निघालेले आहेत। त्यामुळे आता दोघांची भाऊबीजेचा जो क्षण आहे, सण आहे, तो एकाच फ्रेम मध्ये टिपला जाणार आहे आणि हा कौटुंबिक सोहळा ठाकरेंचा पार पडतोय। मात्र कौटुंबिक असला तरी मी मगाशी देखील म्हटलं की आज हा कौटुंबिक सोहळा आहे, मात्र उद्या या कौटुंबिक सोहळ्याचे जे क्षणचित्र आहेत ते राजकीय पार्श्वभूमीवर बदलतात का हे बघणं महत्वाचं आहे। जसं महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि सातत्याने ज्या चर्चा आहेत युतीच्या त्या देखील होताना पाहायला मिळतात आणि याचमुळे ही आजची जी भेट आहे ती देखील त्यासाठी महत्वाची मानली जाते। आणि अनेक वर्षांनी आज ही भाऊबीज साजरी होतीये, त्याच्यामुळे भाऊबीजेचे जे क्षण आहेत ते देखील भाग्यश्री तुम्ही अशाच आमच्या समवेत जोडल्या राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।